नमस्कार मंडळी, मी आहे श्रेया कित्तूर अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी आले आहे कुंभोज बाहुबलीला। चला मग आपण दर्शन घेऊया। चला। कुंभोज बाहुबली हे तीर्थक्षेत्र कोल्हापूर पासून अप्रॉक्सिमेटली 1 तासाच्या अंतरावर आहे। हातकणंगले इथून 8 किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे। पहिला आम्ही खाली जे मंदिर आहेत तिकडे गेलो दर्शनासाठी। इथे तुम्ही बघू शकताय की बाहुबली स्वामी यांची प्रतिमा आहे। पाऊस खूप जोरात होतं, मग आम्ही छत्री घेऊनच सगळीकडे दर्शनासाठी जात होतो। मग आम्ही गेलो पहाड मंदिरवर। इथे डोंगरावर जैन मंदिरे आहेत। इथे जाण्यासाठी स्टेप्स आहेत, आपल्याला ते स्टेप्स चढून जायला लागते। जय जिनेंद्र। जय जिनेंद्र। ಏನೋ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಏನು माईक हचगंडीला हंगा माताडबिडके। चला आता आपण वरती जाऊया। वरती मंदिर आहे, जैन मंदिर आहे, दर्शन घ्यायला जाऊया। आपण मगाशी जे मंदिरला गेलेलो त्याचं वरून असं व्ह्यू दिसते बघा। इथं मंदिरमध्ये पूजा चालू होती। इथे आचार्य श्री शांतीसागरजी महाराज यांची प्रतिमा आहे। तुम्ही इथं बघू शकता, इथं ना विहीर आहे। हे डोंगरावरचं विहीर आहे, जुन्या काळातलं तेव्हाचं विहीर आहे। चला आता मंदिरमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया। आता आपण डोंगरावरती असलेले बाहुबली स्वामी यांची प्रतिमाचे दर्शन घेऊया। बाहुबली भगवान की जय। भगवान की जय। इथे बाजूला गार्डन पण आहे।
इथं खूप ग्रीनरी आहे आणि खूप थंड गार वातावरण आहे. सगळं दर्शन झाल्यावरती मग आम्ही खाली उतरायला सुरू केलो. हे आम्ही दुसऱ्या रूटनी खाली उतरत होतो. तुम्ही इथून जाऊ नका कारण हे कच्चा रस्ता आहे. जसं आधी आलेलो तिथून गेलेलं बरं. आता आपण बाहुबली भगवान आणि पहाड मंदिर सगळीकडे दर्शन घेतलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय जिनेंद्र असं लिहा. धन्यवाद.